नमस्कार मित्रांनो, लोकसभेचे रणधुमाळे आता संपलेले आहे आणि महाविकास आघाडीला घवघवीत असे यश भेटलेले आहे. ठाकरे गटाला सुद्धा 9 खासदार निवडून आलेले आहेत व शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आलेले आहेत. आणि अशातच एका नवीन वादाला फोडणी मिळालेली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर वादाचे पडसाद उमटू शकतात. चला तर मित्रांनो, बघूया आमच्या विषय लय भारी या चॅनेलमध्ये. आणि हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला दिलेले होते. त्यावेळी त्यांनी असा निष्कर्ष लावलेला होता, ज्याच्याकडे जास्त मतदान व जास्त खासदार त्यांना पक्ष व चिन्ह देता येईल. पण आता लोकसभा निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाकडे जास्त खासदार आणि जास्त मतसंख्याही आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाकडे फक्त 4 खासदार होते व त्यांची मतदानाची संख्या शिंदे गटाच्या खासदारांपेक्षा कमी होती. तसेच शिंदे गटाकडे तब्बल 12 खासदार होते, त्यामुळे त्यांच्याकडे पक्ष गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हा चिन्ह दिला होता व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे नाव दिले होते. निवडणुकीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मशाल या चिन्हावर तब्बल 9 खासदार निवडून आणलेले आहे. तर आपण बघूया त्यांची सविस्तर अशी माहिती. लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारे खासदारांची संख्या 9 आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारी खासदारांची संख्या 7 आहे. या आकडेवारीत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेपेक्षा आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा 2 खासदारांनी पिछाडीवर आहेत. आता आपण बघूया लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना शिंदे गट यांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची टक्केवारी. उद्धव ठाकरे यांना 16.72% मतदान भेटले तर एकनाथ शिंदे यांना 12.95% मतदान भेटले. आता आपण बघूया लोकसभेत झालेल्या एकूण मतदानाची संख्या. उद्धव ठाकरे यांना 95,22,797 मतदान पडले व एकनाथ शिंदे यांना 73,76,674 असे मतदान पडले. या मतांच्या आकडेवारीत ही उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. तर आता आपल्याला हे पाहायला लागेल, या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगात अपील करतात का नाही. तरी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.